एखादा अमेरिकन पर्यटक जर भारतात $1000 घेऊन फिरायला आला तर त्याला त्याच्या इथे भारतीय रुपयांमध्ये सध्याच्या रेटनुसार 95,000 रुपये मिळतील. पण भारतीय जर अमेरिकेत $1,00,000 घेऊन फिरायला गेला तर फक्त $950. या डॉलरमध्ये अमेरिकेत फिरणं सोडा, फक्त तुम्ही डिस्ने वर्ल्डचं तिकीट काढलं तरीही $200 लागतील. न्यू जर्सीच्या नेवार्क विमानतळावर उतरल्यानंतर 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेलात जाण्यासाठीही किमान $50 लागतात. अमेरिकेत हा एका पर्यटकाचा साधारणपणे 2 दिवसांचा खर्च आहे. तर एक अमेरिकन एवढ्या डॉलरमध्ये किमान महिनाभर भारतात फिरू शकतो. भारतीय चलन सध्या अत्यंत नीचांकी पातळीवर गेलंय आणि डॉलरचा डॉमिनन्स तयार करण्यासाठी G7ला उत्तर मानला जाणारा ब्रिक्स समूह, ज्याचे संस्थापक सदस्य भारत, रशिया, ब्राझील आणि चीन आहेत, या समूहाने डॉलरला पर्याय देण्यासाठी ब्रिक्स करन्सी आणण्याची तयारी केली. यासाठी आतापर्यंत कित्येक चर्चाही झाल्या. भारताचीही यासाठी तयारी होती, कारण रशियाकडून भारताने आतापर्यंतचे व्यवहार स्थानिक चलनामध्येच केलेत. पण भारताने अचानक युटर्न घेतल्याचं कळतंय, ज्यामुळे डॉलर्सला पर्याय आणण्याच्या प्रयत्नांना मोठा झटका बसणार आहे आणि ब्रिक्स करन्सीचे प्रयत्न अजून लांब होऊ शकतात. एकेकाळी डॉलरला पर्याय शोधण्यावर भर देणाऱ्या भारताने अचानक युटर्न का घेतलाय आणि याचे दुर्गामी परिणाम काय होऊ शकतात तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. जगातला 59% व्यापार आजही अमेरिकन डॉलरमध्येच होतो आणि त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अमेरिकेचा डॉमिनन्सही स्वाभाविक आहे. 2009 मध्ये भारत, रशिया, चीन आणि ब्राझील यांनी ब्रिक्स या समूहाची स्थापना केली. हा समूह अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या G7 या समूहाला उत्तर मानला जातो. खरं तर चीन आणि भारतासारखे देश जे जगातल्या टॉप 5 अर्थव्यवस्थांपैकी एक आहेत, तरीही G7ने कायम स्वतःलाच टॉप अर्थव्यवस्था असं लेबल लावलं आणि आशियाई देशांना या G7 मधून बाहेर ठेवलं. उदाहरणार्थ इटली या देशाची अर्थव्यवस्था भारत आणि चीनच्या जवळपासही नाही, पण G7 मध्ये हा देश टॉप इकॉनॉमी म्हणून आहे. ही दादागिरी मोडून काढण्यासाठी भारतासह चीननेही पुढाकार घेतला आणि 2009 मध्ये G7ला पहिलं उत्तर मिळालं. ब्रिक्समधील B म्हणजे ब्राझील, R म्हणजे रशिया, I म्हणजे इंडिया आणि C म्हणजे चीन. तर नंतर दक्षिण आफ्रिकेची एंट्री झाल्यानंतर S म्हणजे साऊथ आफ्रिका असं हे नाव देण्यात आलं आणि ब्रिक्सचा ब्रिक्स झाला. आता या समूहात अजूनही देश जोडले गेलेत. या समूहाने आपापल्या अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी काही रोडमॅप तयार केलेत आणि यात पाश्चिमात्य देशांचा डॉमिनन्स मोडून काढणं हा एक मुख्य अजेंडा आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेच्या डॉलरला पर्याय देण्याची या समूहाकडून तयारी सुरू आहे, ज्यामुळे अमेरिकेने निर्बंध घातले तरीही त्याचा फारसा परिणाम होणार नाही. भारतानेही आतापर्यंत याच भूमिकेचं समर्थन केलंय आणि अमेरिकेसोबतही संबंध समांतर राहावेत यासाठी क्वाड सारख्या समूहांच्या माध्यमातून अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानला सोबत घेऊन एक स्वतंत्र गटही तयार केला आहे, जेणेकरून अमेरिका आणि रशिया हे दोन्ही संबंध सुरळीत ठेवता येतील. आता डॉलरवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी ज्या हालचाली सुरू आहेत त्याविषयी एक अपडेट समोर येते, ती म्हणजे भारत डॉलर सोडण्यासाठी फारसा उत्सुक नाही. भारताने अजून अधिकृतपणे निवेदन जारी केलेलं नसलं तरी जे काही रिपोर्ट समोर येत आहेत त्यानुसार भारताने ब्रिक्स करन्सीला पाठिंबा देण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. भारताच्या या 2 चिंता सांगितल्या जात आहेत, त्या म्हणजे ब्रिक्स करन्सीमध्ये चीनचा डॉमिनन्स तसाच वाढेल जसा सध्या अमेरिकेचा आहे, कारण चीन हा सगळ्या देशांमध्ये सर्वाधिक निर्यात करणारा देश आहे आणि चीनची ब्रिक्स करन्सी नंतर दादागिरी सुरू होऊ शकते. यानंतरचं दुसरं कारण भारताकडून सांगितलं जात आहे ते म्हणजे अमेरिका आणि भारत यांच्यातला मुक्त व्यापार करार सध्या अंतिम टप्प्यात आहे आणि या परिस्थितीत भारताला डोनाल्ड ट्रम्प यांचा मूड खराब करणं बिलकुल परवडणारं नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 महिन्यांपूर्वीच भारतावरचं शुल्क 25% वरून 18% आणलंय. त्यात अमेरिकन सुप्रीम कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले सगळे टेरिफ अवैध ठरवून ते रद्द केलेत आणि अशातच जर डॉलरला पर्याय तयार झाला तर डोनाल्ड ट्रम्प यांचा तोल पुन्हा ढळू शकतो आणि त्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं तर एकेकाळी भारत डॉलरला पर्याय देण्याच्या बाजूने होता आणि गेल्या वर्षी रशियातील कझाक शहरात झालेल्या समिटमध्ये भारताने याचं समर्थनही केलं होतं. पण वर्षभरातच भारताने जी भूमिका घेतली आहे ती रशिया, ब्राझील, चीन, दक्षिण आफ्रिका आणि नव्याने सदस्य झालेले इथिओपिया, इंडोनेशिया, इजिप्त, UAE आणि इराण यांच्यासाठी चिंता वाढवणारी मानली जाते. येत्या 14 ते 15 मे रोजी नवी दिल्लीत ब्रिक्स देशांचे परराष्ट्रमंत्री भेटणार आहेत आणि 11 ते 12 सप्टेंबरला ब्रिक्सची समिट होईल, ज्यात आंतरराष्ट्रीय व्यापार कोणत्या चलनांमध्ये मार्गी लावायचा हा मुद्दा अजेंड्यावर असेल. याचं कारण म्हणजे रशिया आणि इराण या 2 देशांना अमेरिकेच्या निर्बंधांचा सर्वाधिक फटका बसलाय आणि जगातली एकही बँक या देशांसोबत आर्थिक व्यवहार करू शकत नाही. सध्या क्रॉस बॉर्डर पेमेंटचं सगळं नेटवर्क अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचं आहे
आणि कोणत्याही आर्थिक निर्बंधांनंतर या देशांची दादागिरी दिसून येते. वित्तीय जाणकार सांगतात की ब्रिक्स समूहाकडे जगातलं 42% तेल आणि 40% अन्नधान्य आहे. त्यामुळे पर्यायी चलन व्यवस्था तयार करणं ही एक इन्शुरन्स पॉलिसी सारखं असेल. डॉलरने जरी दादागिरी केली तरी हे देश आपली अर्थव्यवस्था सुरळीत ठेवू शकतात. जाणकार सध्या एक अंदाज लावतात, तो म्हणजे भारत डोनाल्ड ट्रम्प नाराज होऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करतोय आणि त्यासाठीच ब्रिक्स करन्सीचा प्लॅन काही दिवस पुढेही जाऊ शकतो. रशिया आणि चीन यांच्यातला निम्मा व्यापार आधीच लोकल करन्सीमध्ये होतोय, तर भारतानेही ब्राझीलसोबत असाच मार्ग शोधलाय. याशिवाय रशिया आणि इराणला केलं जाणारं पेमेंटही रुपया आणि रुबलमध्येच केलं जात आहे. ब्रिक्स देशांची लोकसंख्या जगाच्या एकूण 40% आहे आणि जागतिक जीडीपीच्या एकूण 23% जीडीपी या समूहाचा आहे. जगातली सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वात जास्त लोकसंख्या असलेले चीन आणि भारत या समूहात आहेत आणि अमेरिकेचा डॉमिनन्स मोडून काढण्यासाठी हे प्रयत्न आज ना उद्या करावेच लागणार आहेत. पण भारताने सध्या घेतलेली भूमिका जर अधिकृतपणे जाहीर केली तर तो ब्रिक्सच्या प्रयत्नांना एक मोठा धक्का असेल. भारताच्या भूमिकेविषयी तुमचंही मत लिहा. भारताने खरंच डॉलरपासून दूर जाण्यासाठी रशिया आणि चीनच्या आणि एकूणच ब्रिक्सच्या प्रयत्नांना साथ द्यायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा.